स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा, मार्ग नक्की सापडेल. नाम घ्या, चिंता सोडा, मी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण मनीषा ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, महाराजांचे अनुभव असा एकही भक्त नाही की त्याला आला नसेल. आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेला अनुभव शेअर करत आहे. अनुभव सांगण्याचं एकच उद्देश, माझ्यासारख्या ज्या ताई बहिणी असतील त्यांना देखील अशीच प्रचिती पाहिजे असेल तर नक्की मी सांगेल तसं करा. स्वामी भक्तांनो, स्वामींनी त्यांच्या चरित्रात सांगितलं आहे, जे करती धांबिक भक्ती तयावरी स्वामी कृपानं करती, जे सद्भावे ओवाळती त्यावरी होती कृपाळुवा. स्वामींनी स्पष्ट सांगितलं आहे त्यांना कशी भक्ती पाहिजे आहे. याच ओळीप्रमाणे मी भक्ती करण्याचा प्रयत्न केला. मी जास्त काही सेवा कधीच करू शकली नाही किंवा महाराजांचे खूप पारायण केले असं देखील नाही. माझी साधी भोळी सेवा महाराजांनी प्रत्येक वेळेस मान्य करून घेतली. त्याची प्रचिती वेळोवेळी महाराजांनी मला दिली. स्वामी भक्तांनो, मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली ते तुम्हाला सांगते. मला अगोदर स्वामी काय, स्वामींची सेवा काय काय असतं काही एक माहीत नव्हतं. पण इतके सारे प्रॉब्लेम एक सोबत आमच्या जीवनामध्ये आले की एकातून निघलं की दुसऱ्यामध्ये आम्ही पडत होतो. अचानकपणे मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला. त्यानंतर माझ्या मुलगी आजारी पडली, तिला ॲडमिट केलं. ते झालं नाही तर माझे सासऱ्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. अचानक एका पाठोपाठ माग एक संकट उभे राहू लागले आणि आमच्यावरती जे काही लोन होतं कर्जाचं, त्यांचे हप्ते देखील आमच्याकडून गेले नाही. त्यामुळे ते देखील टेन्शन, मिस्टरांना खूप टेन्शन आलं. त्यामुळे ते ड्रिंक करायला लागले. एवढे सारे दुःख अडचणी सोबत आल्यामुळे एक मार्ग निघाला की दुसराकडे आम्ही अडकत होतो. हे आमच्यासोबत काय घडत होतं काहीच कळत नव्हतं. त्यावेळेस माझी जी एक मैत्रीण आहे तिने मला महाराजांविषयी सांगितलं आणि तू महाराजांच्या मठामध्ये जा, तिथे जाऊन प्रश्नोत्तर कर. तिने मला पत्ता वगैरे सर्व काही दिला. त्यानंतर मग मी महाराजांच्या मठामध्ये गेले. ते म्हणजे जे काही बेलापूर आहे, तुम्हाला माहीतच असेल, बेलापूरच्या तिथे जे काही केशव गोविंद बन आहे तिथे महाराजांचा खूप सुंदर मठ आहे. तिथे दर शुक्रवारी प्रश्नोत्तर होतात. तिथे मी प्रश्नोत्तरसाठी गेले. तिथे गेल्यानंतर आमचा शेतीचा गट नंबर, घराचा नंबर सर्व काही घेऊन गेले आणि त्या सरांना जेव्हा मी नाव वगैरे सर्व काही सांगितलं त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुमच्या जागेमध्ये दोष आहे. त्यांनी जे जे प्रॉब्लेम होते ते सर्व काही सांगितले. खूप सारे सेवा दिल्या, तोडगे दिले, खूप सारे आम्हाला करायला लावलं. माझा विश्वास होता पण मिस्टरांचा यावरती विश्वास नव्हता. त्यामुळे मला सर्व काही आता करणं भाग होतं. मी घरी आले, सर्व काही करायचं मी ठरवलं. महाराजांना तिथेच विनंती केली की स्वामी, आजपासून मी तुमची झालेली आहे. तुम्ही माझे आहात, मी तुमचे आहे. मला यातून काय येईल काय नाही मला काही माहीत नाही. मी कुठले पारायण करू शकते काय नाही हे तुम्ही माझ्या मनाची भावना सर्व काही जाणता. आज मी तुमची पूर्णपणे झाली आहे. माझा आता योगक्षम तुम्ही चालवायचा आहे, अशी विनंती महाराजांना केली. घरी आले. जे काही पारायण सांगितले होते त्यातील बरेच पारायण माझ्याकडून झाले नाही, कारण नवनाथ, गुरुचरित्र हे मोठे पारायण माझ्याकडून झाले नाही काम खूप असल्यामुळे. पण छोटे मोठे ज्या सेवा होत्या त्या केल्या, तोडगे केले. त्यानंतर कुलदेवताचा मान सन्मान सांगितला होता, तो मान सन्मान देखील आम्ही योग्य पद्धतीने करून घेतला. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आमचं सर्व काही व्यवस्थित झालं असं मी म्हणणार नाही. त्यानंतर 1-2 वर्षाचा काळ पलटून गेला. त्यानंतर व्यवस्थित जशी जशी सेवा वाढत गेली तसं व्यवस्थित व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर स्वामी भक्तांनो,
खूप दिवसाची माझी इच्छा होती अक्कलकोटला दर्शनासाठी जायची. ही प्रत्येक जो स्वामी भक्त आहे त्या प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये असतं की अक्कलकोटला जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं, मनातील सर्व काही भाव स्वामींपुढे व्यक्त करायचा, त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचं, महाराजांना डोळे भरून बघायची. ही प्रत्येक पामराची इच्छा असते, तशीच माझी देखील होती. महाराजांकडे खूप वेळेस साकडं घातलं की मला अक्कलकोट दर्शनाला बोलवा, मला तुमच्या त्या भूमीमध्ये बोलवा, जिथे तुम्ही वास्तव्य केलं तिथे मला यायचं आहे, माझं मन शांत मला करायचं आहे, स्वामी बोलवा ना. पण खूप वेळेस खूप अडचणी आल्या. कधी ठरवलं तर काही ना काही प्रॉब्लेम येऊन आमचं कॅन्सल झालं. जवळपास 1 वर्ष असंच झालं. पण शेवटी तो सुवर्ण दिवस उगवला. मला चांगलं आठवतं, जानेवारी महिना होता. जानेवारीमध्ये आमचं जाण्याचं ठरवलं. संक्रांत झाली. संक्रांत वगैरे झाल्यानंतर आम्ही अक्कलकोट येथे जाणार होतो. माझे मिस्टर, माझे मुलं, मी, आम्ही सर्वजण जाणार होतो. आम्ही गाडी बुक केली, गाडीने जाणार होतो. गाडी वगैरे बुक केली आणि शेवटी गाडीमध्ये बसलो. महाराज चलावं सोबत आणि निर्विघ्नपणे प्रवास करून घ्यावा, शेवटी तुमचं बोलावणं आलं म्हणून मनामध्ये एक समाधान होतं, सुख होती, शांती होती. गाडीत बसलो. प्रवास सुरू झाला. मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू होता. जसं जसं अक्कलकोट जवळ येत होतं तसं तसं मन भरून येत होतं. डोळ्यामध्ये अश्रू येत होते. माझ्या मायमाऊलीला आज मी भेटणार आहे, भेटण्याची तळमळ लागली होती. ज्याप्रमाणे लेक सासरवरून माहेरी आईला भेटण्यासाठी जाते, तिच्या मनामध्ये जो आनंद असतो तसाच आनंद माझ्या मनामध्ये त्या दिवशी होता. आम्ही अक्कलकोटमध्ये उतरलो. तिथे उतरलो, त्यानंतर रूम घेतली, फ्रेश वगैरे झालो आणि दर्शनासाठी निघालो. प्रत्येक भक्त महाराजांचं नामस्मरण करत चाललेला होता. सर्वकडे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप होता. ते वातावरण बघून खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. तिथे गेलो, खूप गर्दी होती. रांगेमध्ये लागलो. मनामध्ये असंख्य प्रश्न होते. महाराज, तुम्ही तुमच्या सेवेत मला कसं आणलं, इथपर्यंत घेऊन आलात, आज तुम्हाला मी डोळे भरून बघणार आहोत, किती उशीर केला मला दर्शन देण्यासाठी. आज माझ्या मनातील भाव तुम्ही सर्व काही जाणता आहात. मी तुम्हाला काहीच सांगणार नाही, पण माझ्या मनातील प्रश्नाचे उत्तर नक्की द्याल ना. असे मनामध्ये असंख्य प्रश्न माझे येत होते. पुढे पुढे रांग जात होती तसं माझं मन शांत होत चाललं होतं. महाराजांपुढे गेले. खूप धक्काबुक्की, खूप गर्दी होती. पण महाराजांच्या डोळ्यामध्ये जेव्हा बघितलं त्यावेळेस माझ्या डोळ्यातून आपोआप धारा लागल्या, अश्रू गळत होते. महाराज करुणा, मी काहीच बोलू शकत नव्हते. माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. घरी मी खूप ठरवलं होतं की स्वामींना असं सांगेल, असं बोलेल, स्वामींशी असं हे करेल, पण माझ्या तोंडातून त्यावेळेस शब्द फुटला नाही. मी दर्शन घेतलं. गर्दी असल्यामुळे मग बाहेर आले, पण माझं मन समाधान झालेलं नव्हतं. मिस्टरांना म्हटलं थोड्या वेळ आपण थांबूया. मग आम्ही तिथे वटवृक्षाखाली थोड्या वेळ बसायचं ठरवलं. तिथे आम्ही बसलो. मी डोळे बंद केले आणि महाराजांचं नामस्मरण करू लागले. तुम्हाला देखील आता हा क्षण आठवत असेल जसा मला आठवतो. अक्कलकोटचं ते मंदिर, अक्कलकोटचं ते वटवृक्ष आणि त्याच्या खाली आपण बसलेलो आहोत, हे असा भाव तुम्हाला देखील आला असेल. माझ्या डोळ्यासमोर ते दृश्य आज देखील जशाचा तसं उभं राहिलेलं आहे. मी डोळे बंद केले. महाराजांचं नामस्मरण सुरू केलं. मनामध्ये आलं, आपण महाराजांना बोलवतो, महाराजांचं नाव घेतो, पण महाराज ऐकत असतील का, असा भाव मनामध्ये आला. त्या क्षणी दुसऱ्याच क्षणाला मनामध्ये असा विचार आला, स्वामी प्रत्येक भक्ताशी बोलतात, फक्त त्यांचा आवाज हा ओळखता आला पाहिजे. हा भाव, हा विचार कुठून आला मला काहीच माहीत नव्हतं. त्या भावाने माझं मन शांत झालं की स्वामी हृदयामध्येच आहे आणि स्वामी आपल्याशी बोलतात. फक्त अंतःकरणापासून आपण जर त्यांना बोलवलं तर ते आपल्या अंतःकरणातून एक आवाज देतात आणि तो आवाज म्हणजे तो स्वामींचा असतो, हे मला त्यावेळेस कळलं. मग तेथून आम्ही निघालो. दुसरे काही जे दर्शन होते ते दर्शन घेतले आणि पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला. अक्कलकोट सोडताना मन खूप गहिवरून आलं होतं आणि अक्कलकोटामधून जाऊच वाटत नव्हतं, पण आता नाविलाज होता. महाराज, तुम्ही पुन्हा मला लांब लोटत आहात असे भाव मनामध्ये आले. आता खूप दिवसांनी पुन्हा तुम्ही मला बोलवणार नाही, मला लवकर दर्शनासाठी बोलवा असा भाव होता. गाडी सुरू झाली. गाडी आमची पुढे गेली. पुढे गेल्यानंतर प्रचंड ट्रॅफिक होतं, त्यामुळे आमची गाडी थांबली. मी खिडकीतून बाहेर बघत होते काचेतून. मला एक दृश्य दिसलं. रस्त्याच्या कडेला एक बाबा होते.
त्यांच्या अंगावरती खूप असे साधारण कपडे होते आणि ते हातामध्ये काठी होते आणि ते एक सर्वांकडे त्यांच्या हातामध्ये काहीतरी होतं आणि त्यांच्याकडे सर्वांकडे काही ना काही ते मागत होते. ते दृश्य मी त्यांच्याकडे बघतच राहिले आणि थोड्याच वेळामध्ये त्यांनी माझ्याकडे बघितलं. त्यांची आणि माझी नजर एक झाली आणि त्यांनी एक स्मित हास्य केलं. ते हास्य मी विसरूच शकत नाही. मनामध्ये आलं, हे महाराज तर नसतील, पण दुसरं मन म्हटलं की महाराज कसले, आपण का एवढं भाग्यवान आहोत का की महाराज आपल्याला असे भेटतील म्हणून, असं मनामध्ये आलं. आणि तिथून आमची गाडी पुन्हा सुरू झाली. पण मी तो चेहरा आणि ते स्मित हास्य विसरूच शकत नव्हती, कारण जसे महाराज आत्ता या फोटोमध्ये हसत आहे तसंच ती हसणं होतं, तशीच ती स्माईल होती. आणि मला काहीतरी वेगळंच मनातून त्यावेळेस वाटलं होतं. घरी आल्यानंतर महाराजांपुढे दिवा लावला. महाराजांना म्हटलं की तुम्ही खूप छान दर्शन वगैरे दिलं, सर्व काही झालं, पण स्वामी तुम्हीच होतात का त्या व्यक्तीच्या रूपामध्ये? तुम्ही होतात का? तुम्ही मला दर्शन दिलं का? मी ठामपणे सांगू शकत नाही, पण तुमच्या त्या स्मित हास्याने खरंच मनाला एक शांती मिळाली आणि समाधान मिळालं, असं मी म्हटले. त्यानंतर मी झोपी गेल्यानंतर स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. त्या दृष्टांतामध्ये तेच आजोबा माझ्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी माझ्याशी पुन्हा एकदा स्वप्नामध्ये देखील काहीच बोलले नाही, फक्त जसं स्मित हास्य त्यावेळेस केलं तेच स्मित हास्य माझ्या स्वप्नामध्ये येऊन केलं. सकाळी उठल्यानंतर जेव्हा स्वप्न आठवलं त्यावेळेस डोळ्यातून खरंच अश्रू यायला लागले की महाराज तुम्हीच होतात, कुठल्या रूपात येतात, कसे येतात, तुम्ही मला पुन्हा दाखवून दिलं की मी तुझ्यासोबत आहे, तुझ्यापासून लांब जाणार नाही, मी तुझ्या जवळच आहे. कारण माझ्या मनात त्यावेळेस विचार येत होते अक्कलकोट सोडताना की महाराज मला पुन्हा लांब लोटत आहे, पण खऱ्या भक्ताला महाराज खरंच लांब लोटत नाही. ज्याप्रमाणे बाळाप्पाला महाराजांनी कधीच लांब केलं नाही, कारण ते त्यांचे निस्सीम भक्त होते. निस्वार्थ भावनेने बाळाप्पा महाराजांची सेवा करत होते. तशी जर सेवा आपण करत असू ना, तर कोणीही आपल्याला लांब करण्याचा प्रयत्न केला तरी महाराज आपल्याला कधीच त्यांच्या चरणापासून लांब करणार नाही. त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये क्लिक झालं, बाळाप्पाचं चरित्र आठवलं आणि हे देखील महाराजांचीच कृपा, महाराजांनी ते मला दाखवून दिलं. जिथे नाम आहे तिथे मी आहे याची प्रचिती महाराजांनी पुन्हा एकदा मला करून दिली. पुन्हा प्रत्येक स्वामी भक्ताचं अक्कलकोटला जाणं व्हावं, महाराजांनी प्रत्येक भक्ताला काही ना काही दृष्टांत द्यावा, अनुभव द्यावा, एवढंच मनापासून महाराजांकडे मागणं आहे. आता जोपर्यंत श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा माझ्याकडून महाराजांनी जप करून घ्यावा. मला त्यांच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी कधीच देऊ नये. जे दुःखित पीडित आहेत त्यांच्यापर्यंत मला पोचवावं एवढीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि मला आलेला हा अनुभव येथे थांबवते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.